तर हे आहे मुंबई वेस्ट चीज टोस्ट सँडविच आणि याच्याहून मुंबईकर सँडविच होऊ शकत नाही. आणि या साईडला ट्रेन चालली आहे लोकल, या साईडला समुद्र आहे, इथे रस्ता आहे आणि बसलो रस्त्यावरती खायला सँडविच. एवढा लोकल एक्सपिरियन्स फक्त इथेच असू शकतो, तो पण चर्नी रोडला. तर मी आता चर्नी रोडच्या बॅचलर्सला आलोय. ही जागा ॲक्च्युली फेमस आहे रात्रीसाठी. मी तुम्हाला ते घेऊन का आलोय, कारण जर तुम्ही वानखेडेला दुपारी मॅच बघायला येणार असाल तर तुम्हाला भूक लागणार आहे आणि मॅच करायच्या आधी चर्नी रोडला उतरायचं, बाहेर यायचं, सँडविच मागवायचं आणि ते खायचं. का खायचं त्यासाठी हा व्हिडिओ बघायचा शेवटपर्यंत. तुम्ही बघाल याच्यामध्ये तर फक्त तुम्हाला सँडविचचे 2 पावांचे लेअर आहेत. मध्ये कुठलाही तिसरा पाव लुडबुडत नाही आहे. म्हणजे मध्ये मध्ये पाव घालू नका, हे माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे. सँडविच असलं पाहिजे. आणि किती सिम्पल आहे बघा, नुसता ब्रेड, त्याच्यावरती इथे चीज दिसतं तुम्हाला, हे बघ इथे बघ, इथे बघ दिसतं तुला, हे चीज दिसतं, त्याच्यावरती चीज, कांदा करून टाकलेला आहे, ग्रीन चटणी आहे, टमॅटो आहेत भरपूर सारे, हे बघा, त्याच्यानंतर बटाटा आहे आणि मग काकडी आणि मग ग्रीन चटणी. हे बघा, घाबरून जाल तुम्ही. याची प्राईस आहे 280 रुपीज. आय नो लोक मला 280 रुपयाचं काय आहे सँडविचमध्ये. हे 280 रुपये या लोकेशन्स आहेत की ज्या लोकेशनला बसून आपण खातो. घास घेतल्याची पहिली चव येते ती आहे बटरची आणि चीजची. आणि चीज पण चांगला क्वालिटीचा चीज आहे. जो ब्रेड टोस्ट पण झाला तुम्हाला, ब्रेड चांगला क्वालिटीचा आहे, क्रंची आहे आणि हलका फुलका सँडविच आहे. भरभरून बटर करून त्याला टोस्ट केला तर क्रंची झालं एकदम, बटर मग टेस्टी झालं एकदम. सुंदर सँडविच आहे. तर मंगेश पण आलेला आहे. मंगेश हे तुम्हाला मस्त बटाटा चिप्स पण देतात आणि आणि मस्त केळ्या वेफर पण देतात तुला. एकदम तिखट तिखट आहे, एकदम तिखट तिखट. हा कॉम्बो खूप छान आहे. त्याचा बटाटा, त्याचा चाट मसाला टाकलाय, खूपच ऑन पॉईंट आहे. सांगतो तुम्हाला मी, हा जो घास पण आहे ना, बिकॉजच्या आतमध्ये कुठेही दुसरा मधला पाव नाही आहे मरवायला, तो छान लागतोय. मी मान्य करतो 280 महाग आहे, बट गाईज कुठे बसून खातोय ते बघा. आणि हे पण 1930 सालपासून आहे. 96 इयर, 1930 सालचं आहे हे. 96 वर्षापासून. हां, आणि हे असेच आहेत आणि असेच गाजवत आहेत. आणि मी हे पण बघितलं ना, इकडे ते कल्चर पण छान आहे की गाडीमधूनच ऑर्डर द्यायची आणि गाडीतच बसून खायचं. हो, हे पहिले आहेत ते. हा, ह्यांनी ते कल्चर आणलं मुंबईमध्ये. 280 रुपीज. आणि माझा आजकाल ऑडियन्सला मी जेवढं बघतोय ते रेट को सांगतो, म्हणून मी याला देत नाही आहे गोल्डन थम्सअप. माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. म्हणजे रोड साईड असून पण मेन कुठे ब्रेडवरती कॉम्प्रोमाइज नाही आहे, व्यवस्थित आहे. आणि चीजची क्वालिटी बघ, मी जेवण उलटं करतो पिझ्झा. अरे हे बघ, पिझ्झा उलटा केलाय मी भाई, काही पडत नाही पिझ्झावरनं. तुम्हाला एका पिक्चर वरला तो शॉट आठवतो, पिझ्झा येतो तो वर फेकतो, तो चिटकतो वर. हा तो वाला पिझ्झा आहे बाय. हा पिझ्झा क्वालिटी पण, आणि पनीर पण काय टेम्पटिंग वाटते. पण एवढं पनीरला मी टेम्पटिंग कधीच नाही बघितलं पिझ्झावरती. एक अरोमा आला मला पहिला, सेंटेड आला, सेंटेड काहीतरी. मी खरं सांगतो, त्याच्यामध्ये जे कॅप्सिकम, टोमॅटो, कांदा सगळं टॉप क्वालिटी आहे, रिच आहे. मला फक्त ना पनीरची चव नाही आवडली. फ्रोझन पनीर आहे हे. पनीर आहे ना, जेव्हा आपण फ्रीजमेड होतो ना, फ्रीजमेड होतो पनीर, आणि मग त्या फ्रीजची हवा लागते त्या पनीरला, आणि मग त्याला तो एका वेगळा आरोमा येतो फ्रीजचा. कळलं तुला? तो नाश्का स्मेल येतो. नाश्का का त्याला काय म्हणतात माहिती नाही मला, पण तो मला आरोमा कळतो की आपण हे फ्रीजमध्ये ठेवून काढलेली गोष्ट आहे. मग फ्रेश पनीर नाही आहे. मेन गोष्ट सांगतो तुला, काय बाप आहे, सर्वात बाप पिझ्झा सॉस आहे ना, पिझ्झा सॉस तो बाप आहे. दुसरी गोष्ट क्रस्ट खूप छान, क्रस्ट खूप बाप तिने पण. आणि कॅप्सिकम रेड म्हण, ग्रीन म्हण, चीज पण चांगला क्वालिटीचं आहे. पण जो पनीरचा मसाला स्वतः ना, टिक्कावाला मसाला, त्याला पण तो फ्रोझनवाला स्मेल आहे. पनीरपेक्षा त्यांचा साधा जो पिझ्झा आहे, व्हेज पिझ्झा, तो जास्त बेटर होऊ शकतो. पनीर असल्यामुळे मी देतो माझ्याकडनं डबल थम्सअप. तर हे आहे मुंबईचं चिली आईस्क्रीम, बॅचलर्सचं स्पेशल आहे हे. भाई आईस्क्रीम म्हटलं की आपल्याला गोड लागतं, पण हे चिली आहे. त्याच्यात काय चिली तर बघूया आपण. मंगेशला खावं लागणारच आहे. मंगेश, नंतर तिखट आहे. हो घे लवकर घे. तर गाईज याची गंमत अशी आहे ना, इथे गोड लागतं, तिखट लागतं. आईस्क्रीम चव जी आहे ना, ती पूर्ण तुझी दुधाची आहे, म्हणजे तुझा खवावाली चव आहे.
पेडारकी चव आहे, पेडारकी कंदी पेडारकी चव आहे, पण कंदी पेढा तिखट झालाय. मिरच्या नाही, मिरचीच्या बिया आहेत त्या. कारण मिरचीच्या बिया मागे तिखट लागतात. म्हणजे या आईस्क्रीमने ऍसिडिटी जाणार की ऍसिडिटी येणार हे कळत नाहीये की कुछ तो गोड खाए या कुछ तीखा, कन्फ्युजन आहे हे. बट धमाल आहे हे. या एक्सपिरियन्ससाठी याला मिळतो माझ्याकडनं ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आमच्याकडनं रेकमेंडेड आहे. जर तुम्ही बॅचलर्सला आलात तर तुम्हाला मिरची आईस्क्रीम हा आयटम ट्राय करायचाच आहे. चला ते संपवतो आणि पुढे निघतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल बोरिवलीला जाणारी धीरी लोकल आहे. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. तर तुम्ही जर चर्चगेट स्टेशनच्या साईडने येणार असाल वानखेडेला तर तुम्हाला गर्दी मिळणार आहे. कारण तुम्ही गर्दीमध्ये तुम्हाला जर कधी सुसू झाली तर टेन्शन घेऊ नका. आपल्या मागे दिसते तुम्हाला हे शौचालय आहे BMCचं आणि खूप स्वच्छ आहे. मी जस्ट आम्ही दोघं जाऊन आलेलो आहे म्हणून तुम्हाला इकडे रिव्ह्यू सांगतो त्याचा. तर नक्की जा, टेन्शन घेऊ नका. बिंदास खा प्या आणि मग टॉयलेट करायला इकडे या. इथे एक याचा गेट आहे आणि इथे त्याचा एक गेट आहे. सो आणि मध्ये आहे वानखेडे. काय सुंदर दिसतं बघा. वा वा वा. दादा नाव सांगा ना. माझं नाव राम घाटगे. दादा आणि किती वर्ष जुने आपलं? 50 वर्षापूर्वीचं. 50 पूर्ण झाली. आणि आपल्याकडे एक स्पेशल काय मिळतं? पुलाव आहे, पावभाजी आहे, चायनीज आहे, आता टिबर. तवा पुलाव हा काय आयटम असतो, कसा बनतो? त्याच्यामध्ये मी टमाटर, शिमला मिरची, गाजर, कढीपत्ता, बेडगी मिरची सर्व पिसून व्यवस्थित करून मग मसाला बनवून मग मिक्स करायचा. जर वानखेडेला चर्चगेट जवळ मी एपिसोड करतोय आणि मी चर्चगेटच्या खाऊ गल्लीला नाही आलो तर ते पाप आहे. कारण चर्चगेटची ही खाऊ गल्ली मुंबईची पहिली खाऊ गल्ली आहे, म्हणजे आद्य खाऊ गल्ली आहे. आणि या आद्य खाऊ गल्लीला येऊन मला पावभाजी किंवा तवा पुलाव सारखा आयटम खाल्लाच पाहिजे, जो एकदम देसी आयटम आहे. जो पावभाजीचा तवा असतो ना, तर तव्यावरतीच हा पुलाव बनवला जातो. पावभाजीचा जो मसाला असतो तोच आता वापरला जातो आणि एकदम त्याला स्ट्रीट फूडवाली चव असते. चटकदार. फ्लेवर्सने एकदम भरलेला, चवीने एकदम तृप्त आणि अमूल बटरने एकदम लुप्त. याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे समजा वाटाणा असेल किंवा कॅप्सिकम असेल किंवा गाजर असेल किंवा बटाटा असेल, हे सगळे ना असे खडा पावभाजीसारखे असतात. म्हणजे ते जास्त स्मॅश केलेले नसतात, ते ॲक्च्युअल त्यांच्या शेपमध्ये असतात. त्यामुळे ते खायला क्रंची लागतात आणि ती वेगळीच चव लागते. म्हणजे बटाटा बघा ना कसला आहे, फुल बटाट्यात पण मसाला घुसलेला आहे एकदम. त्याची वेगळीच चव. आणि परत हे मिक्स केलं. हां विथ पावभाजी अँड दिस क्रेझी आयटम. मला हे मिक्स करून दे त्यासोबत. मला खूप आवडला. खूप आवडला होता पुलाव. आणि बघ हा जो आवाज ना मागे टाक टाक, हा लोखंडाचा आवाज आहे ना, त्याने माझी भूक अजून वाढते. बघा 100 रुपयाची गोष्ट आहे, एकदम पोटभर आहे, चव पण उत्कृष्ट आहे, भाताची क्वालिटी पण चांगली आहे आणि सगळं व्यवस्थित लागतंय. त्यामुळे एकंदरीत या माहोलचा आणि या डिशचा विचार करता मी याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. खूप छान, एकदम आपली स्ट्रीट फूडवाली गोष्ट आहे. तुम्ही ट्राय करा, तुम्हाला आवडणार. आणि हे झाल्यानंतर अजून एक गोष्ट ट्राय करायची, ती कुठली आहे? ते आहे रसायन. आणि रसायन काय असतं हे बघूया आता. चला. बघा स्टार ज्यूस सेंटरला आलोय मी आणि अशी गोष्ट मागवतो ज्यांच्या मेनू कार्डवरती पण नाही आहे. त्याचं नाव आहे रसायन. दादा आम्ही रसायन पाहिलं, रसायन पाहिला आहे का? रसायन तो एक रसायन तो ना मस्त.
तर हे आहे ते मुंबईचं रसायन जे 30 रुपयाचं आहे, ज्यामध्ये भरभरून केळी आहेत. हे केळीचंच रसायन आहे. म्हणजे मला वाटतं मुंबईत जे पण आझाद मैदान किंवा वानखेडे किंवा या साईडला कोणते क्रिकेट खेळतात त्यांनी आयुष्यात एकदा तरी हे रसायन प्यायलाच असणार आहे. आणि त्यांचं हे सिक्रेट आहे क्रिकेटचा स्टॅमिना वाढवायचं मला वाटतं. कारण जेव्हा तुम्ही मुंबईच्या गरमीमध्ये क्रिकेट पिचरी ड्रेन होतात तर तुमची ग्लुकोजची एनर्जी वाढवायला हे 30 रुपयाचं ड्रिंक सर्वात बेस्ट आहे. कारण यात टुटी फ्रुटी आहे, यात चेरी आहे आणि यात केळं आहे. याची अजून पण चव तशीच आहे. म्हणजे मी लहानपणापासून हे खातोय मग खायला लागतं कारण चावं लागतंच हे. पण तसंच आहे, तसं गोड गोड छान. जो ऑरेंज रंग दिसतो तो फूड कलरमुळे आला आहे. पण ऑल दॅट सेड हे व्हिज्युअली पण खूप छान दिसतं, चवीला पण खूप छान आहे आणि खिशाला पण परवडतं. त्यामुळे माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तुम्ही या गरमीमध्ये आणि ट्राय करा. 30 रुपयाचं आहे. तुम्ही माझं नाव काढाल की आम्हाला काय ड्रिंक सुचवलंस तू आम्हाला. हां तर वानखेडेकडनं तुम्ही मरीन ड्राईव्हकडनं पुढे चालत आलात तर तुम्हाला लागणार आहे हे राजू सँडविच. हे जे HR आणि KC कॉलेज समोर आहे. इथे मी तुम्हाला का घेऊन आलो आहे कारण मुंबईची ओळख असणारी एक जागा आहे. 50हून अधिक वर्ष जुनी हे सँडविच विकतात कॉलेजेसच्या मुलांसाठी आणि अजून पण हे त्याच रेटमध्ये विकतात का बघूया. कारण याच्याकडे बहुतेक चटणी पाव अजूनही 30 रुपयांना मिळतो. एकदम बेसिक ज्याचं नाव आहे चटणी सँडविच. बघाल आतमध्ये नावाप्रमाणे फक्त चटणी आहे, पुदिना मिरचीची, मस्का आहे भरपूर सारा आणि पाव. सिम्पल एकदम डिश आहे. बघूया सिम्पल डिश इन्क्रेडिबल वाटते का. परफेक्ट. शाळेच्या पिकनिकला जेव्हा घरातून आई चटणी लावायची पावाला तो जो फील आहे हा तो फील आहे. एकदम घरगुती साधी हिरवी चटणी पण त्या चटणीला खूप छान मीठ छान लागलं आहे. त्याच्यामध्ये जी मिरची आणि लसूण टाकलं ते चांगलं लागलं आहे आणि पुदिना पण छान लागतोय. पाव सॉफ्ट आहे आणि मस्का भरभरून आहे. 30 रुपयासाठी खरंच चवदार आयटम आहे. चवदार माझ्याकडनं याला 30 रुपये नक्की मिळतोय थम्सअप. त्यानंतर अजून एक जागा बाकी आहे जी इकडची सर्वात जुनी आणि सर्वात फेमस स्वीट डिश आहे. कुठली आहे ते शेवटपर्यंत बघा. खूप छान. पण आता आपण अजून एक गोष्ट मागवली आहे, पास्ता पनीनी. तर हे आलं आहे पास्ता पनीनी, ज्याची किंमत आहे 170 रुपये. आणि तुम्ही बघायला गेलं तर ही जागा जी आहे ही खूप फेमस आहे. ही राजू सँडविचवाला. तुम्ही KC कॉलेज आणि HR कॉलेज जे आहे त्याच्या बरोबर समोर आहे आणि वानखेडेपासून हार्डली 5 मिनिटावरती आहे चालत. त्यामुळे जर तुम्हाला सँडविच टाईप अजून काही वेगळं खायचं असेल त्याच्याकडे भरपूर सारे अजून आयटम भरपूर. म्हणजे याचा मेनू कार्ड बघाल खूप मोठा मेनू कार्ड आहे. तुम्ही बघा चीजने भरलेला मेनू कार्ड आहे. तो तुम्हाला आवडणार ज्यांना व्हेज खूप आवडतं खायला. आता मी मागवलं हे कारण एका माणसाने मला रेकमेंड केलं आपल्या फॅनने की इकडे खाऊन बघा. इकडे तुम्ही पास्ता पनीर ट्राय करा. पास्ता पनीनी दिसतं तर मस्त एकदम. पास्ता आतमध्ये चीज आहे, कोबी आहे, भरपूर गोष्टी आहेत. आणि इथे मला 2 चटण्या दिसतात. एक ही तर मला वाटतं लसूण चटणी असणार. नाही हा लसूण चटणी नाही, प्रॉपर ढेचा आहे लाल. नुसता मसाला आहे पण वाटतं तिखट आहे. ही चटणी इंटरेस्टिंग आहे. आंबट तिखट एकदम अशी टँगी आणि तिखट चटणी आहे. ही छान चटणी आहे. ग्रीन चटणी खूप छान आहे. लाल फक्त तिखट आहे. ब्रेड खूप छान आहे आणि पास्ता पण गोड गोड आहे. हा एकदम टिपिकल कॉलेज कॅन्टीनवाला आयटम आहे. म्हणजे जसं कॉलेजच्या परिसरामध्ये आयटम आहे एकदम कॉलेजच्या पोरांना आवडणार आयटम आहे. ते पण चांगलं क्रंची आहे. कांदा पण क्रंची आहे. कोबी पण याच्यामध्ये. आणि एकंदरीत ना चीज चांगलं आहे. मी तुम्हाला म्हणतो की 280 रुपयाचं सँडविच जे आपण खाल्लं बॅचलर्सला ते मला कॉस्टली वाटत होतं. पण हे 170च्या मानाने भरपूर आहे. म्हणजे एक माणूस जर हे खाल्लं तर ह्याचं जेवण झालं आहे. हे जेवण आहे, हा नाश्ता नाही आहे. एवढं हेवी पास्ता बिस्ता आतमध्ये फ्लेवर्स भरपूर आहेत. ह्याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियली डबल थम्सअप. इट इज नॉट बॅड, इट इज गुड. ज्यांना चीज पास्ता आणि असं पेने टाईप आयटम आवडतो ब्रेड बीट सारखं
तर हे संध्याकाळसाठी मस्त आयटम आहे, पण हा भरचूक आहे, म्हणजे 2 जणांसाठी पण पोट भरणारा आयटम आहे. तर आपला शेवटचा स्पॉट आहे के रुस्तम. हा एकदम वानखेडेच्या समोरच आहे. तुम्ही चालत आलात तर 5 मिनिटात मिळणार आहे. ही पाठी गर्दी मुलं वाटेल की आईस्क्रीम फ्रीमध्ये वाटतात, पण फ्रीमध्ये नाही वाटत. चला बघूया. अरे बापरे, खूप गर्दी आहे. तर तुम्हाला गर्दी बघून कळलंय तुम्हाला की काय मिळतं इकडे. तर मग दोघांचे हात लागतात, कारण आम्ही भरपूर मागवलंय. तर ह्यांनी काय स्टाईल आहे यांची की ही खूपच जुनं आहे, म्हणजे जवळपास खूप वर्ष जुनं. किती वर्ष जुनं आहे हे? असेल कमीत कमी 60-70 वर्ष. हो असेल. तर हे पहिलं आपण घेतलं. हे मँगो आहे, हे 100 रुपयाचं आहे. ही स्टाईल चांगली आहे, हात खराब होत नाही. खूप सॉफ्ट आहे यार, खूपच सॉफ्ट आहे. आणि तो क्रंची फ्लेवर बाप लागतोय. काय म्हणतो भाई? मस्त मस्त आहे. चॉकोलेट टाका. चॉकलेट ट्राय करतो. काय तुम्ही नक्की ट्राय करतो. बाकी मला आवडला आणि मँगोचं ऑथेंटिक आहे. ऑथेंटिक आहे ना? बघितलं भाई, हा माणूस बोलला ऑथेंटिक म्हणजे ऑथेंटिक असणारच आहे. मला पण आवडलं, चांगलं सॉफ्ट आहे. जो हवा आहे मँगो मी पण ट्राय केलं, पण मला चॉकलेटवाला आवडतं. नाही, हे सुजनच आहे, चांगलं आहे. हे एवढं मस्त आहे ना मँगो, एकदम सॉफ्ट आहे, फ्लेवर एकदम मस्त आहे. खूप लोक बोलतात की हाईप आहे, उगीच लोक एवढी गर्दी करत आहेत, पण उगीच गर्दी नाही करत आहेत. केसर पिस्ता थोडं विचार येतं ना ते. अच्छा, हालत बघ काय झाली, काय किती चांगला क्वालिटीचं दूध आहे. मध्ये कुठेही भेसळ नाही आहे, प्रॉपर मिल्क आहे. रमलाय मँगो मध्ये. तो रमलाय. रमला ओ ओ ओ ओ ओ ओ रमला ओ ओ ओ. हे तसं आईस्क्रीम आहे, रमला ओ ओ. कॉपीराइट लागेल. ह्याच्यामध्ये नट्स आहेत, नट्स आहेत. हे बघ. तोंड पुस. तोंड काय, हे सगळं बरबटणार आहे खाताना. हात नको, हात तुझे. बरोबर. ही स्टाईल चांगली आहे, हात खराब होत नाही. काय चॉकलेट आहे यार, सुंदर. हो हो हो, कडू आहे हे. कडू म्हणजे चॉकलेट फ्लेवर आहे प्रॉपर. हे तिसरं चालू आहे आपलं, तिसरं. कशाला मग पुढे काय लागत नाही. कशाला काय, ओटाला पण कुठे तेलकट फील नाही, ओटाला पण. वगैरे काहीच लागत नाही. हे आता पायनॅपल आहे, 50 रुपयाचं आहे. आय थिंक हे केसर पिस्ता आहे. मी बोललो ना, हे केसर पिस्ता ते पायनॅपल खाल्लं आपण, ग्रीनवाला मस्त होता. पिस्ता होतं, पिस्ता. नाही, पायनॅपल पिस्ता होता. पायनॅपल पिस्ता होता. आता म्हणता मला फ्लेवर वाईज पायनॅपल हे पायनॅपल पिस्ता. पायनॅपल पिस्ता मला, आणि मग मँगो, आणि मग चॉकलेट. पण पायनॅपल पिस्ता स्वस्त पण आहे, आणि 50 रुपये. 50 रुपयाचा आहे. हो. भाई रंग पण हातात काय चाललंय बरं, माझ्या हाताचा रंग बघ. घराला पुट्टी मारताना हो. असं करताना ते मिक्स लावा. कृष्ण जेव्हा खात असेल ना दही, तर कृष्णाची हालत जी होत असेल दही खाल्ल्यानंतर, ती आमची रुस्तमची पण झाली आहे. सर के रुस्तम, जे लोकांना वाटतं खूप महाग आहे, कारण त्यांना तिकडे घुस्तम नाही करता येते, आणि घुसलं ते म्हणतात की हे खूप हाईप आहे. तर हाईप नाही आहे भाई, ही ना मस्त वाईप आहे. म्हणजे मुंबईचं आईस्क्रीम कुठलं असेल तर ते मला वाटतं हे आहे. म्हणजे एक ह्याच्या आधी मी खाल्लेलं ते होतं ताज आईस्क्रीम, जे मस्जिद बंदरला आहे, आणि दुसरं जर कुठलं मला आईस्क्रीम मुंबईतलं वाटतं तर ते के रुस्तम आहे. कारण भाई हॅट्स ऑफ, इतक्या वर्ष लोक किल करतात आईस्क्रीमच्या इंडस्ट्रीमध्ये, आणि बघाल काय आईस्क्रीम खाल्लं आम्ही. 4-4, 5-5 फ्लेवर खाल्लेत, पण अजूनही मन भरलं नाही आहे. असं वाटतं की अजून एक आईस्क्रीम मिळालं तर अजून एक आईस्क्रीम खाऊन टाकू आम्ही, एवढं ते बाप आहे. तुम्हाला हे प्लीज हे येऊन ट्राय करायला लागणार, कारण माझ्याकडनं के रुस्तमला मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आणि अशा प्रकारे आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की जर तुम्ही वानखेडेला क्रिकेट मॅच बघायला आलात तर आसपास तुम्ही कुठे खायला जाऊ शकता, दुपारी कुठे खाऊ शकता, मॅच झाल्यानंतर कुठे खाऊ शकता, सगळं दाखवलं आहे तुम्हाला. त्यामुळे जर काही उरलं असेल कुठला स्पॉट, कमेंट करून सांगा आम्हाला, कारण काय आहे वानखेडेमध्ये तर मॅचेस होत राहणार आहेत आणि आपण ते बघायला येतच राहणार आहोत. त्यामुळे सगळं तुम्ही नीट सांगा आम्हाला, आम्ही लिहून ठेवू आणि नेक्स्ट टाइम परत करू. चला बाय बाय. OMCला फॉलो करा, क्रिकेट मॅच बघत राहा.